बिहार निवडणुकांचे कल आता समोर येऊ लागलेले आहेत आणि दणदणीत विजय एनडीएला मिळताना पाहायला मिळतो। आपल्यासोबत हर्षवर्धन सकपाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आपण जी बातचीत करणार आहोत, या निकालावर तुमची पहिली प्रतिक्रिया? निकाल हा आश्चर्यकारक आहे, कारण अशा प्रकारची परिस्थिती बिहारमध्ये नव्हती हे आमचं आकलन होतं। वोट चोर ही जी तक्रार आहे त्या तक्रारीच्या अनुषंगानं या निवडणुका संपन्न झालेल्या आहेत आणि निवडणूक आयोगाचा कारभार, मतदार यादीतल्या धांदल्या या सगळी किनार या सगळ्या निकालांवर आहे। आणि असं असताना जो सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही गेलो आणि सगळी पार्श्वभूमी आहे, मात्र आता निकाल पुढे आलेले आहेत। या निकालांनी ज्या फ्री अँड फेअर निवडणुका संपन्न होणं आवश्यक होतं तशा झालेल्या नाहीत। मात्र निवडून आलेल्यांचं अभिनंदन आणि यासोबत ज्ञानेश कुमार मुख्य निवडणूक आयुक्त यांचं देखील या निमित्तानं अभिनंदन करणं क्रमप्राप्त आहे। पण तुम्ही त्यांचं अभिनंदन करता, या निकालानंतर निवडणूक आयोगानं जी भूमिका वटवली त्याबद्दल तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? कारण मतचोरीचा आरोप तिथेही झाला होता। मतचोरी झालेली आहे हे निश्चित। आता याकरता कुठल्याही प्रकारचं कोणालाही विचारण्याची आवश्यकता नाही। निवडणूक आयोगाने ती मतचोरी थांबवण्याच्या अनुषंगानं काही मूलभूत स्वरूपाची निर्णय ही घ्यायला पाहिजे होती, ती घेतलेले नाहीत। मात्र आता याला कोणी रडीचा डावही म्हणेल, मात्र हा रडीचा डाव नाही, ही लढाई होती। आम्ही आज याच्या विपरीत चित्र असतं, याच्या उलटं चित्र असतं तरी देखील पुढच्या काळामध्ये मतदार याद्या आम्ही दुरुस्त करण्याच्या अनुषंगानं बांधलेलो आहोत, मतचोरी थांबवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही बांधलेलो आहोत। हाच संदेश आमचा दिला असता। बिहारमध्ये एकंदरीत तिथली असणारी परिस्थिती आणि तिथला सगळी पार्श्वभूमी या अनुषंगानं तिथे भाजप जी आहे ही एका मर्यादेपलीकडे वाढू शकत नाही, असं अनेक वर्षांपासूनचं जे विश्लेषण होतं ते विश्लेषणही एकाच निवडणुकीमध्ये कसं फोल ठरू शकतं हा देखील एक चिंतेचा आणि काळजीची असणारी ही बाब आहे। मात्र आमचे पक्षप्रमुख, आमचं नेतृत्व राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आम्ही लढत राहू। संविधानाचं संवर्धन आणि संरक्षण ही असणारी आमची मिशन आहे। भारतीय जनता पक्षासोबत आमची जी लढाई आहे ती आयडिया ऑफ इंडियाची लढाई आहे, मूल्यांची लढाई आहे, ती आम्ही लढत राहू। बचेंगे तो और लढेंगे। नक्कीच अंबादास दानवे माजी विरोधी पक्ष नेते राहिलेले, त्यांनी म्हटलं की तेजस्वी यादव यांचा चेहरा घोषित करण्यासाठी फार वेळ लागला आणि त्यामुळे खूप मोठी हार या ठिकाणी पत्करावी लागली। पराभवाचे बाप हजार असतात, 100 असतात, त्यामुळे असे सगळे 100 मुद्दे जे आहेत ते हळूहळू पुढे येणार आहे। मात्र तेजस्वी यादवांचं नाव जे जाहीर केलं त्याचं टायमिंग हे नियोजनाच्या नुसार होतं आणि ठरल्यानुसारच गोष्टी घडलेल्या आहेत। लवकर आणि उशिरा असा त्यामधला कोणताही संदर्भ नाही। काँग्रेस जागा वाटामध्ये मोठा वाटा मागते, मात्र जेव्हा विनिंग कॅपॅसिटीमध्ये येते त्यावेळी मात्र त्यांना ते विजय खेचता येत नाही आणि यामुळे हार पत्करावी लागते, असं सुद्धा अंबादास दानवे आरोप करतात। हा आरोप किती गंभीर वाटतो तुम्हाला? आता आज पराभव झाल्यानंतर त्या पार्श्वभूमीवर एका आमच्या मित्रपक्षाच्या नेत्यांनी अशा स्वरूपामध्ये हे बोलणं हे थोडं घाईघाईचं त्यांचं असणारं वक्तव्य असं मला वाटतं। बिहारमध्ये काँग्रेस कमी जागी मूळता लढली हे देखील खरं आहे। तिथले सगळ्यात मोठे कॅम्पेनर जे आहेत ते राहुल गांधी राहिले हे देखील खरं आहे। त्यामुळे अशा वेळेस या संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या चष्म्यातून किंवा बिहारच्या चष्म्यातून न बघता एकंदरीत भारताच्या लोकशाहीवर आलेलं भाजप स्वरूपाचं जे संकट आहे आणि आम्ही विरोधी पक्ष आहे, आम्ही त्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे आणि अशा सगळ्या संदर्भांना घेऊन कुठेही बोलण्याची आज रोजी आवश्यकता नाही असं मला वाटतं। पण ते असं पण म्हणतात की महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या पूर्वी जर वेळीच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला असता तर चित्र काहीसं वेगळं दिसलं असतं। जी चूक महाराष्ट्रात झाली तीच बिहारमध्ये सुद्धा झाली। पण त्या बिहारच्या उदाहरणाच्या अनुषंगानं ते टायमिंग साधून महाराष्ट्राचा संदर्भ देणं हे असंबंधित आहे। त्यामुळे बिहारमध्ये ज्या गोष्टी जशा ठरल्या होत्या तशाच त्या केल्या गेल्या। त्यामध्ये काँग्रेसनी जास्ती जागा लढायला पाहिजे होत्या, कमी लढलो हाच एक तिथनं असणारा तात्कालीन मुद्दा होता। मात्र आता जास्ती आणि कमी विषय राहिला नाही, आज निकालाचा दिवस उजाडलेला आहे, त्यामुळे त्यांना कदाचित तिथली माहिती नसावी। त्यामुळे ठरलेल्या तारखेवर ठरलेल्या दिवशीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा जाहीर झालेला आहे। मुख्यमंत्री आधीच त्या ठिकाणी ठरलेला होता, हे एकदा या गोष्टीची त्यांनी माहिती घ्यावी। बिहारमध्ये 8 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवले नितीश कुमार यांनी आणि यंदा पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री होतील असं चित्र तुम्हाला दिसतं, कारण भाजप आता आणखी जास्त पुढे जाते। 86 जागांपर्यंत भाजपची मजल गेलेली आहे, 76वर आपण पाहतोय की जेडीयू पोहोचलेली आहे। कसं पाहता याकडे? भाजप आपला दावा सोडेल असं वाटतं नितीश कुमारांसाठी? आता या संदर्भात प्रदेशाध्यक्ष किंवा काँग्रेस म्हणून नाही बोलणार, मात्र एक जे कार्यकर्ता त्या भूमिकेतून जरूर सांगितले काही दिवस
ते नितीश कुमारांनाच मुख्यमंत्री ठेवतील आणि नंतर त्यांचा जो हिडन अजेंडा आहे तो त्यानंतर ते पुढे काढतील. त्यामुळे मित्रपक्षांना खाणं ही ज्या पक्षाची प्रवृत्ती आहे ते नितीश कुमारांना काही सोडून देईल असं मला वाटत नाही. नितीश कुमार यांच्या सोबत सुद्धा जे एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालं तसंच काहीसं चित्र बिहारमध्ये आपल्याला भविष्यात पाहायला मिळेल असं म्हणा. नितीश कुमारांना तिथे जो अतिपिछडा वर्ग जो आहे त्याचं एक समर्थन आहे आणि तो वर्ग सातत्याने त्यांच्यासोबत राहतो. महिला मतदार हा त्यांच्यासोबत राहतो. अशी त्यांच्या नेतृत्वाच्या संदर्भामध्ये ही त्यांची जमेची बाजू आहे आणि त्या जमेच्या बाजूवरच आता सत्तांतर न होता सत्ता त्यांचीच राहिलेली आहे. आता त्यांची तब्येत बरी नाही किंवा मनस्थिती बरी नाही असं जो निवडणुकीच्या काळात भारतीय जनता पक्षाने जे पिल्लू सोडलं, जे आम्ही पण तो प्रचारामध्ये ते मुद्दे जरूर वापरले, या सगळ्या गोष्टींना एकत्रित करून 6-7 महिन्यात 8 महिन्यात त्यांचाही टकमक टोकाकडे भाजप त्यांना घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र खरं. बिहारचे मुख्यमंत्री आता नेमके कोण होतील काय वाटतं नेमकं तुम्हाला? नाही, मी आपल्याला सांगितलं ना की आता नितीश कुमारांना आज रोजी बाजूला करणं हे भारतीय जनता पक्षाला परवडायसारखं नाही. त्यांचा अजेंडा त्यांना दूर करणं हाच आहे. मात्र त्याकरता ते काही काळाची वाट पाहतील आणि त्यांच्या पंचांगात जेव्हा बसेल तेव्हा ते जरूर त्यांना धक्का देतील. बिहारमधील निकालाचे महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य निवडणुका आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांवर कितपत परिणाम होतील असं तुम्हाला वाटतं? आणि त्यासाठी आत्तापासूनच मोर्चेबांधणीला काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुरुवात केलेली आहे का? इथे सुद्धा फटका बसण्याची शक्यता जी आहे ती सुद्धा आता नाकारता येत नाहीये. बऱ्याच चर्चा रंगत आहेत. काय म्हणाल? मला अजिबात असं वाटत नाही. कारण बिहारमध्ये एकंदरीत जातीय अस्मिता किंवा त्या ठिकाणी अस्पृश्यतांचा असणारा संघर्ष, तिथे झालेले जातीय नरसंहार, जनेवा तोडो आंदोलन, जानवं घाला आंदोलन, यासारखी खूप गोष्टी या ऐतिहासिक स्वरूपाच्या त्यांच्याजवळ झालेल्या आहेत. याच्या विपरीत यांच्या विरुद्ध शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र, संतांचा महाराष्ट्र ही आपली असणारी पार्श्वभूमी आहे. आणि या पार्श्वभूमीवर आपलं समाजमन आणि बिहारचं समाजमन याच्यामध्ये खूप मोठा तफावत आहे. महाराष्ट्राचा झालेला विकास आणि बिहारचा झालेला विकास हा देखील एक त्यातला एक लाईव्हलीहूडच्या अनुषंगानं तोही एक मुद्दा आहे. आणि आपला हा गायपट्टा करण्याचा जो प्रयत्न भारतीय जनता पक्ष करते ती यासाठीच करण्याचा प्रयत्न आहे की ह्या सगळ्या गोष्टी ॲज इट इज इथे लागू व्हाव्या. आपल्या इथे या सर्व गोष्टी अप्लाय होणार नाही ही एकंदरीत आपली असणारी संस्कृती आणि वस्तुस्थिती आहे. त्या निकालांचा चर्चेच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कुठलाही परिणाम होणार नाही असं वाटतं. प्रशांत किशोर यांनी सुद्धा या निवडणुकांमध्ये आपले हात आजमावून पाहिले. मात्र त्या ठिकाणी त्यांना खूप मोठी हार पत्करावी लागली. 30 जागांवरती उमेदवार दिले, जेनझी उमेदवार दिले, मात्र त्यांना सुद्धा बिहारच्या जनतेनं नाकारलेलं आहे. एकही जागा त्यांना जिंकता आली नाही आहे. मी राजकारण सोडून देईन जर माझ्या जागा मी निवडून आलो नाही तर, असं सुद्धा त्यांनी भाकीत केलं होतं. त्यांना काय तुम्ही सल्ला द्याल? त्यांना सल्ल्याच्या पलीकडचं ते व्यक्तिमत्व आहे आणि मला कुठलाही सल्ला त्यांना देण्याचा अधिकार नाही. मात्र निवडणुकीमध्ये एजन्सीचा मदतीने सत्ता येते. नरेंद्र मोदींना पंतप्रधान त्यांनीच केलं अशा प्रकारचं एक जे बोललं जातं आजपर्यंत 12 वर्षानंतर देखील, तर त्यानुसार विश्लेषक म्हणून त्यांनी एक जे पाठबळ राजकीय पक्षांना देण्याचं जे ठरवलं होतं ही त्यांची असणारी स्ट्रेंथ होती. त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या सोबत जे केलेलं काम होतं त्या पार्श्वभूमीवर तिथे गेले. आता त्यांनी एकंदरीत नितीश कुमार यांना निवडून आणायला मदत केली का काँग्रेसला पाडायला मदत केली का आता त्यांच्या अस्तित्वासाठी केली, हे एकंदरीत सर्व आकडेवारी आल्यानंतर पाहणं हे इंटरेस्टिंग राहील. मात्र मूळ सर्वांनी पुरोगामी म्हणत असणार आणि प्रतिगामी याची विभागणी होत असताना आता लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगानं सर्व घटक पक्षांनी आणि सर्व भारतातल्या लोकांनी प्रयत्न केले पाहिजे. अन्यथा भारताचं संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही, गणतंत्र हे धुळीस मेल्याशिवाय राहणार नाही. ही लढाई आगामी काळात सर्व नागरिकांना, ही काही काँग्रेस म्हणून आम्हालाच नाही, पराभव आमचा होतोय आम्ही तो मान्यही करू, मात्र लढाई जी आहे त्या नागरिकांनी मिळून ही लढण्याची आवश्यकता आहे. वोट कापणाऱ्या पक्षांचा काँग्रेसला जास्तीत जास्त फटका बसला असं म्हणावं. कारण मागच्या वेळी 19 जागा होत्या, आता केवळ 5वर येऊन त्या राहिलेल्या आहेत आणि आणखी कल येत आहेत. त्यामुळे या पराभवाकडे कसं पाहता आणि या पराभवातून आणखी काही बोध घेऊन पुढे का भविष्यात कसं काम करणार? राहुल गांधी ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या, पदयात्रा गेली, त्या ठिकाणी सीट काँग्रेसच्या पडल्या पाहिजे हे एक नियोजन भारतीय जनता पक्षाने केलं होतं. त्या अनुषंगानं मतदार यादीतली नावही मोठ्या प्रमाणावर कापण्यात आली होती. हे आपण बिहारमध्ये जिवंत माणसं जे आहेत ती मेलेली दाखवली, ते सगळं आपण बघितलं. त्यामुळे राहुल गांधींचा धसका घेऊन
निवडणूक आयोगाला हाताशी धरून तिथे मोठं कारस्थाने घडलेलं आहे। या व्यतिरिक्त 10,000 रुपये देण्यासारख्या ज्या काही ज्या गोष्टी आहेत त्याही त्या ठिकाणी स्टिम्युलसचं काम त्यांनी भारतीय जनता पक्ष निवडून आणण्याच्या अनुषंगाने झालेलं आहे। शेवटचा प्रश्न आहे, बिहारच्या निवडणुकानंतर आता महाराष्ट्रातले जे प्रमुख नेते आहेत, देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला जात आहेत, कसं पाहता याकडे? त्यांना दर महिन्याला दिल्लीला वारी करावीच लागते, त्यामुळे दिल्लीला दर महिन्याची वारी जर झाली नाही तर कधीही त्यांचा देव कोपेल हे सांगता येत नाही। त्यामुळे त्यांना दिल्लीला जाण्याचं निमित्त लागतं आणि आता एवढी संधी त्यांच्या हातात जर आयती चालून आलेली आहे तर या संधीचाही ते लाभ घेतल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे ते जरूर जातील, एक फोटो काढतील, तो फोटो महाराष्ट्रात करतील, त्यानंतर कोण काय, मोदी साहेबांनी काय सांगितलं, अमित शहांनी काय सांगितलं, असं गॉसिप पण जे आहेत ते देखील महाराष्ट्रात पेरण्याचा प्रयत्न करतील। धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।